नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. एबीपी माझामध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. सर्वोच्च न्यायालयाने अत्यंत महत्वाचा आणि खरं म्हणजे गेली अनेक वर्ष जो निकाल प्रतीक्षित होता असा तो निकाल दिलाय. निवडणूक रोखे हे घटनाबाह्य आहेत असं आपलं सर्वोच्च न्यायालय म्हणालंय. खरं म्हणजे आपल्या देशातल्या निवडणुका आणि त्याच्यासाठी उभे असलेले उमेदवार हे निवडणुकीमध्ये निवडणूक आयोगानं घालून दिलेली जी मर्यादा आहे त्या मर्यादेच्या आतमध्ये खर्च करतात असं निवडणूक आयोगानं मानणं आणि त्यासाठी ह्या उमेदवारांनी निवडणूक आयोगाकडे आपला खर्च सादर करणं हेच उघड थोतांड आहे. आणि ते थोतांड वर्षानुवर्ष सुरू आहे. म्हणजे निवडणुका जिंकल्यानंतर पैसे तयार करायचे, त्यातनं कार्यकर्ते वाढवायचे, त्या कार्यकर्त्यांना बळ द्यायचं आणि पुन्हा निवडणुका जिंकायच्या. त्यासाठी प्रत्येक निवडणुकीमध्ये कोट्यावधी रुपये खर्च करायचे हे आपल्या निवडणुकीचं वास्तव. पण त्याकडे सगळ्यांचा कानाडोळा. आणि निवडणूक रोखे हा तर त्याहून मोठा अधिकृत असा गैरव्यवहार होता आणि ज्याबद्दल सर्वोच्च न्यायालयामध्ये, कारण मी हे गेली अनेक वर्ष फॉलो करतोय, याबद्दलचे निवाडे सुद्धा क्लोजली जर आपण बघितले तर हे दिसत होतं की आपली एक राष्ट्रीयकृत बँक स्टेट बँक ऑफ इंडिया, ह्या बँकेमध्ये जे वेगवेगळे कॉर्पोरेट्स आहेत, जे उद्योगपती आहेत, ते बॉन्ड विकत घेणार आणि ते बॉन्ड ते एका विशिष्ट राजकीय पक्षाला देणार. जसं आता मी मुद्दा टॅग केलाय की यावर्षी भारतीय जनता पार्टीलाच सर्वाधिक पैसे का मिळालेत किंवा कसे मिळतात. आणि ते जे बॉन्ड आहेत ते विकत घेणारे आणि ते ज्या राजकीय पक्षाला देणारे हे काहीतरी हेतू असल्याशिवाय ते करणार नाहीत. आणि म्हणूनच सर्वोच्च न्यायालय, ज्याला इंग्रजीमध्ये क्विड प्रो को म्हणजे लाभासाठी केलेली लाभाची गोष्ट असं म्हणतंय, आणि म्हणून त्यांनी आज हे निवडणूक रोखे हे गैर आहेत, असंवैधानिक आहेत, घटनाबाह्य आहेत असं म्हटलंय. तर माझ्याकडे सर्वोच्च न्यायालयाचा जो निवाडा आहे त्यातले जे 5 महत्वाचे मुद्दे ते मुद्दे आपण लक्षात घेऊ. आणि ह्या देशातल्या निवडणुका जोपर्यंत स्वच्छपणे होणार नाहीत तोपर्यंत ह्या देशातली लोकशाही सुदृढ होणार नाही, हे वास्तव आहे. पण मूळ गोष्टीकडे कुणालाही लक्ष द्यायचं नाहीये आणि म्हणूनच त्यातनं हे जे गैरप्रकार आहेत ते गैरप्रकार सुरू आहेत. मुद्दा क्रमांक 1, सर्वोच्च न्यायालय असं म्हणतंय की अशा पद्धतीनं निवडणूक रोखे हे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून राजकीय पक्षांना अनुदान किंवा काय देणगी स्वरूपामध्ये देणं हे आपल्या माहिती अधिकाराचं उल्लंघन आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की इलेक्ट्रोल बॉन्ड जे आहेत, जे निवडणूक रोखे आहेत, ते सार्वजनिक पद्धतीनं लोकांना माहिती पाहिजे की कुठल्या कॉर्पोरेटनी कोणाला देणगी दिलेली आहे. तुम्ही अमेरिकेसारखा देश बघा की जिथे सुदृढ लोकशाही आहे, त्या सुदृढ लोकशाहीमध्ये निधी संकलन केलं जातं. रिपब्लिक आणि डेमोक्रेटिक दोन्ही पक्षाचे उघड समर्थक असतात. ते समर्थक निधी संकलित करतात आणि ती निधी आपापल्या राजकीय पक्षाला देतात. आणि त्यामुळं क्विड प्रोको अर्थात तिथे मल्टीनॅशनल कंपन्यांचा जो वेगळा व्यवहार आहे तो वेगळी गोष्ट आहे. पण निवडणूक काळामध्ये निधी खर्च करण्यासाठी, निवडणुकीच्या खर्चासाठी निधी देणं ही अमेरिकेसारख्या प्रगत लोकशाही राष्ट्रामध्ये उघड केली जाणारी गोष्ट आहे. आणि त्यामुळं इलेक्ट्रोल बॉन्ड किंवा निवडणूक रोखे हे तर्कसंगत प्रतिबंध आहे की प्रतिबंध घातलाय तुम्ही की माहिती अधिकारामध्ये तुम्हाला हे कळत नाही की हा पैसा कोणी दिलेला आहे, कोणत्या राजकीय पक्षाला दिला. आता त्याच्यामध्ये इलेक्शन कमिशन आणि एसबीआयला त्यांनी एक महत्वाचं सांगितलंय. त्यांनी असं सांगितलं की निवडणूक आयोगाला 30 सप्टेंबर 2023 पर्यंत हे माहितीच नाही की कुठल्या राजकीय पक्षाला किती इलेक्ट्रोल बॉन्डमधनं पैसा मिळाला. आणि त्यामुळं त्यांनी स्टेट बँक ऑफ इंडियाला पण हे सांगितलं की 2019 पासून ते आतापर्यंत 3 आठवड्याच्या आत ही सगळी माहिती तुम्ही निवडणूक आयोगाला द्या. कारण गंमत अशी आहे की कुठल्याही खासगी बँकेचं तुम्ही इलेक्ट्रोल बॉन्ड म्हणजे ते जे सरकारी रोखे असतात ते रोखे घेऊ शकत नाही. तुम्ही देशाची सर्वोच्च असलेली बँक, राष्ट्रीयकृत बँक, त्याच बँकेचे ते घ्यायचे. त्यामुळं एसबीआयला त्यांनी सांगितलं की अशा पद्धतीनं तुम्हाला व्यवहार नाही करता येणार. मुद्दा क्रमांक 2, निवडणूक आयोगाला सांगितलं की हे फार आश्चर्यकारक आहे की तुमच्याकडे कुठल्या राजकीय पक्षाला किती देणगी मिळाली त्याबद्दलचे काहीच तपशील नाहीयेत. आणि दुसरीकडे एसबीआयला सांगितलं की तुम्ही 3 आठवड्याच्या आत ह्याबद्दलची माहिती द्या. जो आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी 2014ला सांगितला होता की स्विस बँकेतनं काळा पैसा आणू वगैरे जे काही झालेलं नाही आजपर्यंत. पण इथे सर्वोच्च न्यायालयाने एक महत्वाचं टिप्पण केलं. ते असं म्हणतायत कि काले धन को रोकने के कई और विकल्प है. सुप्रीम कोर्ट असं म्हणाले की इलेक्ट्रोल बॉन्ड सुप्रीम कोर्ट ने कहा कि काले धन को रोकने के लिए इलेक्ट्रोल बॉन्ड के अलावा दूसरे विकल्प है.
इस तरह की खरीद से काला धन को बढ़ावा ही मिलेगा. म्हणजे तुम्ही काय सांगितलं होतं की निवडणुकीच्या काळातला जो काळा पैसा रोखायचा असेल तर आम्ही इलेक्ट्रोल बॉन्ड घेऊन येऊ. आणि सुप्रीम कोर्टाचं असं म्हणणं आहे की हा कसला पर्याय आहे. तुम्हाला निवडणुकीतला काळा पैसा रोखायचा आहे आणि दुसऱ्या मार्गाने तुम्ही ज्या पद्धतीनं इलेक्ट्रोल बॉन्डला परवानगी दिलेली आहे आणि देणगीदार कोण आहे हे माहित नाही, तर हा एक प्रकारे काळा पैसा तयार करण्याचंच माध्यम आहे. आणि जी महत्वाची टिप्पणी केली आहे सीजीआय DY चंद्रचूड यांनी असं म्हटलं की कोर्ट फक्त याच्या आधारावर राहून की हे काळा पैसा रोखण्याचा प्रयत्न आहे, आम्ही काही डोळे बंद करून राहू शकत नाही आणि या अशा पद्धतीनं इलेक्ट्रोल बॉन्डच्या माध्यमातून निधी संकलन करणं हा दुरुपयोग आहे. आणि हे निवडणूक च्या सुधारणा जसं विरोधी आहे तसंच ते माहिती अधिकाराच्या सुद्धा विरोधातलं आहे. सगळ्यात महत्वाचं भारतीय राज्यघटनेचं कलम 19(1)(a) त्याचं ते उल्लंघन आहे. उच्चतम न्यायालय ने अनुच्छेद 19(a) की भी बात की है, कहा है कि गुमनाम चुनावी बॉन्ड्स अनुच्छेद 19(1)(a) का उल्लंघन है. भारतीय संविधान का अनुच्छेद 19(1)(a) सभी नागरिकों को भाषण और अभिव्यक्ति की स्वतंत्रता अधिकार देता है. ये स्वतंत्रता मौखिक, लिखित, इलेक्ट्रॉनिक, प्रसारण, प्रेस या अन्य किसी रूप में भी हो सकती है. म्हणजे भारतीय राज्यघटनेतलं जे मूलभूत कलम आहे 19 त्याचं पण ते उल्लंघन आहे की तुम्हाला तुमचा अधिकार आहे ॲज अ भारतीय नागरिक म्हणून तुम्हाला हे माहिती पाहिजे की कोण कशा पद्धतीचं आचरण करतं आहे. आणि त्यामुळं भारताच्या नागरिकांचं भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्य ह्यावरती सुद्धा हा एक प्रकारचा घाला आहे आणि हे काही बरोबर नाही. पुढचा मुद्दा आहे कंपनी अधिनियम में संशोधन पर नाराजगी. सीजीआयने त्याच्याबद्दल पण नाराजगी म्हटलं कि सीजीआई ने कहा कि राजनीतिक प्रक्रिया पर किसी व्यक्ति के योगदान की तुलना में किसी कंपनी के योगदान का अधिक गंभीर प्रभाव पडता है. हे फार महत्वाचं आहे. एका व्यक्तीनं एखाद्या राजकीय पक्षाला जर काही पैसे दिले देणगी स्वरूपामध्ये तर त्याचं जे काही त्या राजकीय पक्षाकडनं म्हणणं असेल, मागणं असेल त्याला मर्यादा आहेत. पण इथे तर तुम्ही मोठ्या कॉर्पोरेटकडनं तुम्ही अशा पद्धतीचे पैसे घेत आहात आणि याचा अर्थ काय की एका व्यक्तीपेक्षा एका कंपनीचे जे इंटरेस्ट आहेत ते अधिक मोठे असू शकतात. आणि म्हणून सीजीआय DY चंद्रचूड असं म्हणाले की हे अत्यंत गंभीर आहे की अशा पद्धतीनं तुम्ही ह्या गोष्टीला तुम्ही बढावा दिला, पुढाकार दिला. आता मी आकडेवारी पण घेतली. हा द हिंदूमध्ये प्रकाशित झालेली आकडेवारी आहे. बीजेपी गॉट 90% ऑफ ऑल कॉर्पोरेट डोनेशन्स इन 2022-23. बघा कुठलाही राजकीय पक्ष सत्तेच्या ठिकाणी असतो त्यावेळेला त्या राजकीय पक्षाला जे वेगवेगळे कॉर्पोरेट्स असतात, कॉर्पोरेट हाऊस हे अधिकात अधिक देणगी देतात. मला आठवतं की श्री शरद पवार यांची जी मुलाखत मी 2019च्या निवडणुकीच्या वेळेला घेतली होती ती पहिली महाराष्ट्रात मी घेतलेली त्यांची मुलाखत होती ज्यावेळेला सोलापूरमध्ये तरुणांचा एक मोठा पाठिंबा श्री शरद पवार यांना मिळताना दिसतो. त्या मुलाखतीमध्ये श्री शरद पवार असं म्हणाले होते की आमच्या पक्षाला कुणी आर्थिक मदत करत असेल तर हे सरकार ते करू देत नाही. आता ह्या कॉर्पोरेट बॉन्डचा इथे संबंध येतो. बीजेपी गॉट 90% ऑफ ऑल कॉर्पोरेट डोनेशन्स इन 2022-23. हा रिपोर्ट आहे. द भारतीय जनता पार्टी रिसीव्ड नियरली 90% ऑफ कॉर्पोरेट डोनेशन्स वर्थ 680.49 करोड. कुणाचा विश्वास बसेल की एवढ्या मोठ्या सत्ताधारी पक्षाला केवळ 680 कोटी रुपये, 680.49 लाख रुपये, 680 कोटी रुपये फक्त मिळालेले. पण ही अधिकृत एसबीआयकडनं जे रोखे निवडणूक रोखे खरेदी केलेत त्याची माहिती आहे. अकॉर्डिंग टू रिपोर्ट बाय द इलेक्शन वॉचडॉग असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स, जी एक अशी संस्था, एडीआरचे रिपोर्ट तुम्ही सगळ्यांनी बघितले असतील, ते खूप चांगले रिपोर्ट्स असतात. भारतीय लोकशाही समृद्ध व्हावी या दृष्टीनं प्रयत्न करणाऱ्यापैकी ती एक संस्था आहे. आणि मग बाकीच्या पक्षांना भारतीय जनता पार्टीच्या तुलनेमध्ये किती पैसे मिळाले. दीज पार्टीज आर बीजेपी, द काँग्रेस, द बहुजन समाजवादी पार्टी, आम आदमी पार्टी, या सगळ्यांना मिळून 20,000 कोटी रुपयाचं राजकीय डोनेशन ह्या वेगवेगळ्या कॉर्पोरेट हाऊसेसनी 2022-23 या वर्षामध्ये दिलेलं आहे. आता ते कुणाकुणाला कसं कसं दिले बघा. याच्यामध्ये टोटल डोनेशन्स declared by the national parties for 850 कोटी आहे. तो बीजेपी रिसीव्ड 719.85 करोड रुपीज. इथे थोडा आकडा वाढलाय. काँग्रेस सर्वात कमी 79.92 कोटी. बीएसपी डिक्लेअर्ड दॅट इट डिड नॉट रिसीव्ड एनी डोनेशन्स अबाव 20,000 रुपीज ड्युरिंग दिस पिरियड. बीएसपीला तर फक्त 20,000 रुपये मिळाले. द टोटल डोनेशन रिसीव्ड बाय द नॅशनल parties in 2022-23 increased by 91.70 crore to rise 12.9%.
आणि मग याच्यामध्ये सगळ्यांची जी पुन्हा एक नवे जी व्यवस्थित आकडेवारी आली त्याची द डोनेशन रिसिव्ड बाय द बीजेपी इन्क्रीज फ्रॉम 614.62 614 कोटी 2021-22 त्यांना मिळाले होते. त्याच्यामध्ये 22-23 वाढ झाली आणि आता भारतीय जनता पार्टीला 719.85 कोटी रुपये मिळाले. काँग्रेस पक्षाची देणगी कमी झाली, ती 21-22 95 कोटी 45 लाख रुपये होती, ती कमी होऊन 79 कोटी 92 लाख रुपये झाली. टोटल 276 कोटी हे फक्त एकट्या दिल्लीतनं देणगी दिली गेलेली आहे आणि गुजरातमधनं जी देणगी दिली गेलेली आहे ती 160 कोटी रुपये आहे आणि आपल्या महाराष्ट्रातनं 96.27 कोटी रुपये अशी देणगी दिलेली आहे. डोनेशन्स टू द नॅशनल पार्टीज मेड बाय द कॉर्पोरेट टू बिझनेस सेक्टर अमाऊंट 680 करोड, त्याच्यामध्ये मायनस आहे. सो ही जी आकडेवारी आहे तीच खूप बोलकी आहे की सत्ताधारी पक्षाला कोणत्याही बिझनेस हाऊसेसकडनं ऑब्व्हियसली त्यांची इतके इंटरेस्ट गुंतलेले असतात की त्या इंटरेस्टप्रमाणेच ती देणगी मिळते. आता इतकी सगळी आकडेवारी आपल्या देशाचं सर्वोच्च न्यायालय जे काही म्हणालं मी ते तुमच्यासमोर ठेवलंय, त्यामुळे ते आकलन करण्यासाठी पुरेसं आहे की आपल्या देशातल्या भ्रष्टाचाराचं मूळ ज्या निवडणूक प्रक्रियेमध्ये आहे तिला स्वच्छ करण्याची कुठल्याही राजकीय पक्षाची तयारी नाही. फक्त निवडणुकीच्या प्रचारादरम्यान काळ्या धनाबद्दल वगैरे बोलतात. प्रत्यक्षामध्ये हे जे कॉर्पोरेट हाऊस पैसे देतात त्यांची नावंही कुणाला कळत नाहीत आणि त्यांचे हेतू काय तेही कधी कुणाला कुणी सांगत नाही. सो थांबूया आपण इथे. मी आणि एबीपी माझा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती आहोत. आम्हाला फॉलो करायला लागा आणि या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुमची जी मतं आहेत ती जरूर कमेंट करा. थांबूया. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.